नमस्कार. द नितीन बोरसे शो मध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा नवीन दिवस, नवीन विषय. आपली जी मानसिक आरोग्य आहे ना, हे खूप महत्वाचं आहे आणि बऱ्याचदा मानसिक आरोग्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केलं जातं. अनेक मनामध्ये टॅब्यूज असतात, काही स्टिग्मा असतात आणि त्याच्यामुळे जर आपण आपल्या मानसिक आरोग्याकडे लक्ष व्यवस्थित दिलं तर आज आपण जे काही परफॉर्म करतो आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पट चांगलं परफॉर्म करू शकतो. आणि एक्झॅक्टली मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य याचा एकंदर परस्पर संबंध काय आहे या सगळ्यावर बातचीत करण्यासाठी आता आपल्यावर आहेत या क्षेत्रातलं तज्ज्ञ गौरी चाफेकर. गौरी चाफेकर या सायकोलॉजिस्ट आहेत आणि 13 वर्षाचा त्यांना अनुभव आहे. IPH म्हणजे इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ, सायन हॉस्पिटल अशा ठिकाणी गेले 13 वर्ष त्या सेवा देत आहेत. अनेक महाविद्यालयांमध्ये काउन्सिलर म्हणून काम करत आहेत. त्याच पद्धतीने स्वतःची त्यांची 3 क्लिनिक्स आहेत. हजारो केसेस त्यांनी आजपर्यंत बघितलेल्या आहेत. गौरी मॅडम, सर्वप्रथम हार्दिक स्वागत. नमस्कार. सध्याचं एकंदर काय चित्र आहे मानसिक आरोग्याच्या संदर्भातलं, लोकांमध्ये किती जाणीव आणि जागृती आहे? ओके, सो सर्वात पहिलं तर मी असं म्हणेन की आपण सर्वच आपल्या फिजिकल हेल्थ बद्दल म्हणजे शारीरिक आरोग्याबद्दल आपण खूप अवेअर असतो. म्हणजे आपली शारीरिक जे आपलं आरोग्य आहे, फिजिकल हेल्थ किती इम्पॉर्टंट आहे, त्याची काळजी कशी घेतली पाहिजे, ते चांगलं ठेवण्यासाठी आपण काय खाल्लं पाहिजे, त्याचा म्हणजे आपलं रुटीन कसं असलं पाहिजे, आपण अगदी अवेअर आहोत फिजिकल हेल्थला घेऊन. पण जर गोष्ट आली किंवा विषय आला मानसिक आरोग्याबद्दल तर आपण 2 पाऊल मागे जातो. आणि आपल्याकडे अजूनही स्टिग्मा आहे की जर मी सायकोलॉजिस्टकडे गेलो किंवा मी मेंटल हेल्थ बद्दल बोललो तर लोक मला काय म्हणतील, हा एक स्टिग्मा असल्यामुळे अजूनही आपण आपल्या मेंटल हेल्थवर काम करत नाही. आणि एक गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, प्रत्येकानेच ठेवली पाहिजे की आपलं माइंड आणि बॉडी हे एकच आहे. कारण जर तुम्ही तुमचं माइंड आणि तुमची बॉडी जर वेगळं केलं तर मग गडबड होऊ शकते. फॉर एक्झाम्पल, आपण शारीरिकरित्या खूप अगदी व्यवस्थित आहोत, हेल्दी आहोत, पण जर मेंटली आपण जर डिस्टर्ब असू, डिस्टर्ब म्हणजे काय तर आपल्याला डिसिजन्स घेता येत नाहीयेत, आपण नेगेटिव्ह थिंकिंग करतोय, तर डेफिनेटली तुमचे डिसिजन्स, तुमचं जे पुढची जी वाटचाल आहे तिथे गडबड होऊ शकते. किंवा जर आपली मेंटल हेल्थ चांगली आहे पण आपण फिजिकली जर फिट नसेल तर मग आपण काय करणार? सो त्यामुळे आपलं मन आणि आपली बॉडी हे एकच आहे. नेमकं कसं ओळखायचं की मला काहीतरी मानसिक प्रॉब्लेम आहे, मला कुठेतरी आता सायकोलॉजिस्टची गरज आहे, हे मी कशा पद्धतीने ओळखायचं? ओके, सो बरेच वेळा आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपण इतके बिझी असतो ना की हा सगळा विचार करण्याकडे कोणालाच वेळ नसतो. म्हणजे मी काय विचार करतोय, माझ्या मनात काय चालू आहे, हे आपण सतत इतरांची काळजी घेत असतो की आपण आपल्या कामाबद्दल बोलतो, आपल्या मुलांबद्दल बोलतो, पण आपण आपल्याबद्दल किती बोलतो? ओके, सो त्यामध्ये जर तुम्ही जो मला प्रश्न विचारला की आपण हे कसं ओळखायचं की मला किंवा एखाद्या व्यक्तीला काउन्सिलिंगची गरज आहे, तर तुम्हाला डिसिजन्स घेताना थोडा प्रॉब्लेम येतोय की कळत नाहीये काय डिसिजन्स घेतायत ते चुकतायत, किंवा निगेटिव्ह थिंकिंग कंटिन्यूस होत आहे, चिडचिड होते आहे, लोकांसोबतचे जे रिलेशन्स असतात ते तिथे म्हणजे सतत भांडणं होत आहेत, आपले फ्रेंड्स असतील, कलिग्स असतील, रिलेटिव्ह असेल, आपला स्पाऊस असेल, हे जर होत असेल कंटिन्युअसली, जर हे होत असेल, कधीतरी होणं इज नॉर्मल. पण जे गेले 15 दिवस जर असंच होतंय आणि त्याचा आपल्याला त्रास होतोय तर डेफिनेटली तुम्हाला सायकोलॉजिस्टला एकदा व्हिजिट करणं गरजेचं आहे. इथे अजून एक स्टिग्मा आहे की आपण एकदा सायकोलॉजिस्टकडे गेलो तर आपण त्यावर डिपेंडंट राहतो, पण असं अजिबात नाही आहे. तुम्हाला कधी असं वाटलं की नाही थोडं कळत नाहीये काय करायचं, कन्फ्युजन आहे, तरी सुद्धा तुम्ही फक्त एकदा जरी सायकोलॉजिस्टला भेटलात तरी तुम्हाला तुमचे खूप सारी उत्तरं तुम्हाला त्यांच्यासोबत डिस्कशन मध्ये मिळतील. सो सायकोलॉजिस्ट तुम्हाला कोणतीही मेडिसिन प्रिस्क्राईब करत नाही. थ्रू सायकोलॉजी म्हणजे काउन्सिलिंग इज अ टॉक थेरपी. सो बोलण्यातून तुम्हाला वेगवेगळ्या थेरपीज सायकोलॉजिस्ट अप्लाय करतो आणि तुमचा करंट इश्यू आहे ना, त्या इश्यूकडे एक वेगळ्या पर्स्पेक्टिव्हनी कसं बघायचं हे तुम्हाला काउन्सिलिंग थ्रू कळतं. आणि त्यामुळे तुमचे जे करंट इश्यूज आहेत तो सॉल्व्ह होतो, पण त्याचा रिझल्ट तुम्हाला लॉंग टर्म मिळतो.
म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की ज्यावेळेस एखादा पेशंट तुमच्याकडे येतो, कोणीतरी काउन्सिलिंगसाठी तुमच्याकडे येतं, करेक्ट, त्यावेळेस तुम्ही फक्त त्यांच्याशी चर्चा करता, यस, त्यावेळेस फक्त तुम्ही त्यांच्याशी बोलता आणि बोलून त्यांचे जे काही त्रास आहेत हे सगळे त्रास काही सेशन्स मध्ये कमी करण्याचं तुम्ही प्रयत्न करत असतात. एक्झॅक्टली हाऊ डज इट वर्क? फॉर एक्झाम्पल आता सपोज माझ्याकडे एखादा क्लायंट आला आणि आता नवीन नवीन त्याचा इश्यू आहे, म्हणजे 1-2 महिने झाले, 3 महिने झाले की त्या व्यक्तीला वाटतं की हा इश्यू आहे आणि त्यासाठी तो माझ्याकडे जर काउन्सिलिंगला आला तर विदिन 2-3 सेशन्स मध्येच त्याचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. पण जर एखादी केस खूप वर्षांपासून त्याचा प्रॉब्लेम आहे, फॉर एक्झाम्पल माझ्याकडे एक केस अशी होती की त्यांनी मला जेव्हा फर्स्ट कॉल केला ना तेव्हा त्यांनी मला त्यांचे इश्यूज सांगितले आणि ते बोलले की मॅडम आम्ही तुम्हाला भेटायला येतो. तर म्हटलं ठीक आहे, पण त्यांना माझ्याकडे येईपर्यंत 3 वर्षांचा कालावधी गेला आणि ती केस तोपर्यंत खूप एक्स्ट्रीम झाली होती. म्हणजे ती मॅरेज काउन्सिलिंगसाठी ते माझ्याकडे येत होते, तर त्यांचा डिवॉर्स पर्यंत येऊन ते पोहोचले होते. 3 वर्षानंतर त्यांनी माझ्याकडे काउन्सिलिंग सेशन स्टार्ट केले. मी काही सेशन्स घेतले आणि आता ते पुन्हा छान करतायत. पण बरेच वेळा लोक, मी म्हटलं ना की मेंटल हेल्थ खूप इग्नोर्ड आहे, की नंतर बघू, एवढं काही नसतं, सगळ्यांसोबत होतं, आपण खूप इग्नोर करतो आणि मग ते जे प्रॉब्लेम्स आहेत ना ते सॉल्व्ह होण्याच्या ऐवजी पायलअप होत जातात आणि मग अजून केऑस होतो आणि मग जेव्हा ते येतात ना तेव्हा मग तुम्हाला जास्त सेशन्स घ्यावे लागतात. सो मी असं सांगेन की तुम्हाला जेव्हा छोटाच प्रॉब्लेम असतो तेव्हा जरी तुम्ही एक जरी सेशन घेतलं ना तरी तुम्हाला खूप साऱ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळालेली असतात. आणि काय लक्षणं असतात की मला काही मानसिक इश्यूज आहेत, हे मी कसं ओळखायचं? काय आणखी काय अशी लक्षणं असतात? आता तुम्ही म्हणालात की चिडचिड होते किंवा आणखी काही गोष्टी होतात, या व्यतिरिक्त आणखी काय लक्षणं दिसून येतात सर्वसामान्यपणे की ही लक्षणं दिसायला लागली की आपण कोणाशी तरी बोलायला पाहिजे, कुठल्या तरी सायकोलॉजिस्टचा आपण सल्ला घेतला पाहिजे, काउन्सिलिंग घेतलं पाहिजे, अशी कुठली लक्षणं असतात? बरेच वेळेला ना आपल्या प्रत्येक व्यक्तीला एक भीती असते की जजमेंट. ओके, की जर प्रत्येकाचा काही ना काहीतरी अशा गोष्टी असतात ज्या फक्त त्या व्यक्तीपुरती असतात, पण जर त्यामधून जर कन्फ्युजन क्रिएट होत असेल तर ओके, पण त्या गोष्टीमुळे खूप साऱ्या गोष्टी इम्पॅक्ट होत असतील तर मग ते बोलणं, ते डिस्कस करणं कोणासोबत तरी खूप महत्वाचं आहे. सो त्या केसमध्ये जर तुम्ही सायकोलॉजिस्टला भेटलात, कारण सायकोलॉजिस्ट सोबत जेव्हा तुम्ही बसताना तेव्हा तो व्यक्ती काउन्सिलर तुम्हाला विदाऊट जजमेंट ऐकत असतो आणि जेव्हा तुम्ही ती आतली गोष्ट तुमची एकदम सिक्रेट ज्याला आपण म्हणू ते जेव्हा तुम्ही व्यक्त होऊन बोलता ना एक वेगळ्या प्रकारचा तो रिलीफ असतो. आणि जेव्हा माझ्याकडे क्लायंट्स येतात आणि तेव्हा काही गोष्टी फ्लो मध्ये ते बोलू लागतात आणि मग त्या अशा गोष्टी सांगतात की त्यांनी ते कधीच शेअर केलेलं नसतं आणि ते जेव्हा मला सांगतात आणि ते जे त्यांचं एक रिलीफ जे फिलिंग असतं ना ते खूप छान असतं आणि त्यांना असं वाटतं की अरे मी आता बोललो किंवा मी बोलले आणि आता मला खूप खूप बरं वाटतं, एक ओझं कमी झालं. सो हे जर तुम्हाला असं दडपण असेल की नाही ही गोष्ट मनात कुठेतरी सलते, कोणाशी तरी बोलायचं असेल, देन ओनली तुम्ही काउन्सिलरला किंवा सायकोलॉजिस्टला भेटू शकता. एक ना मला खूप चांगलं वाक्य आठवतं आहे, कल्याणला एका कार्यक्रमामध्ये होतो, तिथे एका वक्त्याने खूप चांगलं वाक्य सांगितलं होतं. ते मला खूप असं आत्ता प्रकर्षाने इथे घ्यावंसं वाटतंय. त्यांचं वाक्य असं होतं की व्यक्त व्हा, रिक्त व्हा, मुक्त व्हा. म्हणजे मला ते असं आत्ता तुमच्या बोलण्यावर असं जाणवलं की अनेकदा अशी खूप सारी गोष्टी आपण आतमध्ये एक्झॅक्टली थांबवून ठेवलेल्या असतात, आतमध्ये असं साठवून ठेवलेल्या असतात, कुणाशी तरी बोलायचं असतं. म्हणजे एक प्रकारे तुम्ही मित्र म्हणून त्यांच्याशी बोलता. 100% मित्र म्हणून किंवा ते एक बॉन्ड डेव्हलप होतो आणि तिथे लोकांना जेव्हा कळतं ना रे समोरची व्यक्ती मला जजच करत नाहीये आणि मग तिथून जी सुरुवात होते ना आणि त्यांची जी जर्नी स्टार्ट होते क्लायंटची, इट्स ऑसम आणि तो चेंज दिसतो. म्हणजे त्यांच्यामधला मग तो ऍक्सेप्टन्स होतो, मग त्यांचा रेडीनेस असतो की चल आपण बोलूया, मी पुढे ह्यासाठी काम करण्यासाठी ह्यावर म्हणजे ज्या ऍक्टिव्हिटीज मी त्यांना देते त्यांच्यासाठी रेडीनेस असतो, हँडहोल्डिंग दिलं जातं. कारण तो जो गॅप असतो ना जजमेंटवाला तोच ब्रेक झालेला असतो आणि मग तिथून त्यांचं एक छान बॉन्डिंग तयार होऊन एक विश्वास तयार होतो की नाही ही व्यक्ती मला जज न करता ऐकते. सो हे होणं गरजेचं आहे. सायकोलॉजिस्ट आणि सायकॅट्रिस्ट याच्यामध्ये काय फरक आहे? सायकॅट्रिस्ट मेडिसिन प्रिस्क्राईब करतात, म्हणजे क्लिनिकली जर काही इश्यूज असतील तर तिथे मेडिसिन तुम्हाला कंपल्सरी घ्यावं लागतं
आणि सायकोलॉजिस्ट तुमचे डे टू डे लाईफमध्ये जे काही प्रॉब्लेम्स असतात, फॉर एक्झाम्पल मॅरेजमध्ये इश्यूज आहेत, रिलेशनशिप इश्यूज आहेत, आजकाल टीनेजर्समध्ये तुम्हाला खूप सारे बिहेवियरल इश्यूज बघायला मिळतात, टँट्रम्स पाहायला मिळतात, किंवा इंडिव्हिज्युअल म्हणजे डिसिजन्स अगेन घेता येत नाही, नेगेटिव्ह थिंकिंग आहे, ओव्हर थिंकिंग आहे, पर्सनल लेवलला जे पण इश्यूज असतात जे थोड्या कालावधीपुरती असतात, कोणत्या तरी सिच्युएशनमुळे ते तयार झालेले असतात ना, त्या ठिकाणी तुम्ही काउन्सिलिंग घेऊन तुम्ही सायकोलॉजिस्ट सोबत डिस्कशन करून तुम्ही ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता विदाउट मेडिसिन. अगेन काही केस स्टडीज आहेत? ह्या केसमध्ये मी मॅरेज काउन्सिलिंगचं तुम्हाला सांगेन की लग्नाचे अवघे 3 महिने झाले होते आणि बायकोला असं वाटलं की नाही, माझा नवरा छान दिसत नाहीये, तर मला डिवोर्स पाहिजे. तर मी त्यांना म्हणाले की हे तुला आधी नाही समजलं का, कारण 3च महिने झालेत ना. नाही, मला फॅमिली बोली मुलगा वेल सेटल्ड आहे, चांगलं तुझं फ्युचर आहे, पण आता माझे फ्रेंड्स मला म्हणतात की तू किती छान दिसते, जो नवरा नाही छान दिसत, त्याचं पोटच मोठे वगैरे वगैरे झालं. मग तिथे त्या केसवर काम, आता हा क्लिनिकल प्रॉब्लेम नाहीये, तर तिथे काउन्सिलिंग थ्रू आपण त्या कपलवर काम करून त्यांना मग पुढे त्यांनी खूप छान ते हँडल केलं पुढे. पण मग तिथे तुम्ही काउन्सिलिंग घेऊ शकता. किंवा कधी कधी फिअरमुळे एक पार्टनर खोटं बोलतोय, त्याचं इंटेन्शन नाही की त्याला खोटं बोलायचं आहे, पण ती व्यक्ती घाबरते आणि मग त्या ह्याच्यामध्ये ती व्यक्ती खोटं बोलते. सो त्या केसमध्ये तुम्ही काउन्सिलिंग घेऊ शकता. कपल काउन्सिलिंग मध्ये कधी कधी एकच पार्टनर काउन्सिलिंगला येतो की दुसऱ्याला सांगायचं नसतं की मी काउन्सिलिंग घेतेय किंवा घेतोय. मग त्या केसेसमध्ये पण खूप वेळा असं झालंय की एक पार्टनर आलेला आहे आणि समोरच्या व्यक्तीला सांगायचंच नाहीये की अरे ही व्यक्ती काउन्सिलिंग घेते. सो त्यांचे काही सेशन्स आम्ही घेतले, चालू केले, आणि मग ती पुन्हा ते खूप छान आता एकत्र राहत आहेत. म्हणजे डिवोर्स जो होणार होता तो नाही झाला आणि आता ते खूप छान, त्यांचं मॅरेज लाईफ खूप छान चालू आहे. मग त्यांना पुढे बाळ झालं, घर घेतलं, गाडी घेतली. पण तो जो पिरियड असतो ना की तिथे तुम्हाला खरंच काउन्सिलिंग घेणं गरजेचं असतं रिलेशनशिप इश्यूज मध्ये. कारण ना काही आपल्याला असं वाटतं की अरे मी समजून घेते किंवा मी सगळं सहन करते, त्याला कळतच नाहीये. आजकाल कपल्स मध्ये ना कम्युनिकेशन गॅप खूप आहे, वेळ नाही आहे, इगो आहे, मी का प्रत्येक वेळेला मीच का सॉरी म्हणालो पाहिजे किंवा म्हणाले पाहिजे, हे खूप इश्यूज आजकाल रिलेशनशिप मध्येच आहेत. सो त्यांना मी स्ट्रिक्टली काही ऍक्टिव्हिटीज देते. लाईक आणि फॉर एक्झाम्पल आता नवरा बायको आहेत, खूप खूप म्हणजे माझ्यासमोर खूप भांडतात ते, आणि म्हटलं ठीक आहे, भांडणं झाली त्यांची सर्व. आणि मग जेव्हा मी त्यांना ऍक्टिव्हिटीज देते की रोज रात्री 5 मिनिटं एकमेकांशी बोलल्याशिवाय झोपायचंच नाहीये. त्यांच्यासाठी मग असं होतं की रोज काय बोलायचं ना, म्हणजे काय बोलणार रोज. म्हटलं तुम्ही टॉपिक्स लिहून काढा, रोज काय बोलायचं 5 मिनिटं टायमर लावून बसा. ते करतात, आणि ते जर नाही केलं तर आपण नेक्स्ट टाइम नाही भेटायचं, हे त्यांना स्ट्रिक्टली सांगितलं जातं. ते ऍक्टिव्हिटीज करतात. इनिशियली त्यांना कठीण जातं आणि नंतर मग तो चेंज असं होतं की खूप वेळ बोलायला लागतात. म्हणजे 5 मिनिटाचा अर्धा तास, 1 तास कधी होतं त्यांना कळत नाही. काही केसेसमध्ये सांगते की हक करून झोपायचे तुम्हाला, म्हणजे झोपायच्या आधी तुम्ही भांडा, एक हक करायचं आणि मग तुम्हाला जाऊन तुम्ही झोपा. असं तुमचं भांडण नेक्स्ट डे कंटिन्यू करा हवं तर, पण झोपायच्या आधी हे केल्याशिवाय तुम्हाला पुढे नाही जायचंय. सो ते पण त्यांच्यासाठी डिफिकल्ट असतं, पण ते करतात. पण मग तिथून तो म्हणतात ना, तो त्यांच्यासाठी एक मे बी आईस ब्रेकर असेल, आणि मग पुढे ते खूप छान त्यांचं चालतं. पण हे कोणीतरी ऍज अ थर्ड पर्सन सांगणं गरजेचं असतं, म्हणून काउन्सिलिंगची गरज असते. क्या बात आहे. विद्यार्थ्यांमध्ये खूप सारे प्रॉब्लेम हल्ली दिसत आहेत. विशेषतः पॅरेंट्सचा हल्ली प्रॉब्लेम असा असतो की मुलं तो मोबाईल घेऊन आतमध्ये एक्झॅक्टली काय करतायत त्यांच्या रूम मध्ये, कारण हल्ली स्पेस हा खूप मोठा इश्यू झालेला आहे. करेक्ट. आणि एव्हरीबडी नीड्स देअर स्पेस असते सुद्धा ती, म्हणजे जे काही मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये हल्ली ह्या सगळ्या गोष्टी होतात. अशा काही इश्यूज येतात तुमच्यासमोर? मुलांमध्ये तुम्ही म्हणतायत टँट्रम्स वगैरे. सो जेव्हा मुलांचं आजकाल जर आपण पाहिलं तर मोबाईल ऍडिक्शन तर आहेच, प्रचंड आहे. सो मुलांना खूप साऱ्या बियॉन्ड मोबाईल, आजकाल मुलांना खूप साऱ्या गोष्टींचे ऍडिक्शन्स असतात, जे पालकांना अवेअरही नसतात की आपलं मूल असं काहीतरी करत असेल. हा एकतर एक्सेप्टन्स नसतो, आणि त्यामुळे जर तुम्हाला म्हणजे मुलं आपली काय करतात, किंवा आजकाल ना पॅरेंट्स खूप बिझी झालेले आहेत. ओके, की वेळ नाहीये तेवढा. त्यांचे स्वतःचेच खूप सारे इश्यूज असतात, पर्सनल इश्यूज असतात, फॅमिली इश्यूज आहे, फायनान्शियल इश्यूज आहे. सो पॅरेंट्स मोस्ट प्रोबॅबली त्यामध्ये अडकलेले असतात. आणि मग थोडा वेळ मुलांसोबत, मी नेहमी म्हणते की तुम्ही क्वालिटी टाइम स्पेंड करा आपल्या मुलांसोबत. मग त्यांना क्वालिटी टाइम म्हणजे काय वाटतं, तर मुलांना कुठे बाहेर फिरायला घेऊन जायचं,
त्यांना काय हवं ते आणून द्यायचं, झालं क्वालिटी टाइम. पण नाही, क्वालिटी टाइम तो नाहीये. आपलं मूल दिवसभरामध्ये काय करतं. मग आता हा जर मी वाक्य बोले की तुमचं मूल दिवसभर काय करते तुम्हाला माहिती पाहिजे. मग प्रश्न येतो, मग तो अभ्यास केला का, म्हणजे टीचर्स काय बोलले, मग एक्झाम नाही, हे नाही बोलायचं आपल्याला. बियॉन्ड दॅट की आजचा दिवस कसा होता, मग आज तू काय केलं, आज तुझे कोण कोण मित्र, म्हणजे तुम्ही काय डिस्कशन केलं, आज तू काय खेळास. अकॅडमिक सोडून डिस्कशन तुम्ही मुलांसोबत करा. आणि प्रत्येक स्टेजवर पालकांचा रोल सुद्धा चेंज होतो. जशी मुलं त्यांचं एज वाढतं, त्या पर्टिक्युलर एज मध्ये येतात ना, तसा पॅरेंट्सचा रोलही चेंज होतो. पण आपण जनरली असं करतो की नाही, आपण तिथेच असतो, मुलं वाढत असतात. पण त्या एज मध्ये आपल्या मुलांसोबत आपल्याला स्वतःला पण बदल करणं गरजेचं असतं. जसं टीनएजर्स मध्ये कम्युनिकेशन गॅप का येतो, कारण मुलं घाबरतात की अरे माझे पॅरेंट्स ऐकू नाही शकणार किंवा माझे पॅरेंट्स मला समजू नाही शकणार मी काय म्हणतोय. जेव्हा त्यांना कॉन्फिडन्स येतो की नाही, माझा आणि माझ्या बाबांचं किंवा माझ्या आईचं रिलेशन खूप छान आहे माझ्यासोबत, मी बोलू शकतो, ते मला समजून घेतील. हा जेव्हा कॉन्फिडन्स मुलांकडे येतो, हा जेव्हा विश्वास मुलांकडे असतो ना, तर ती मुलं तुम्हाला सर्व सांगतात. आणि बरेच वेळा टीनेजर्स मध्ये असं दिसतं की मुलं चोरी करतात, पैसे चोरतात किंवा खोटं बोलतात, काही गोष्टी शेअर नाही करत. हे प्रॉब्लेम्स येत नाही जेव्हा पॅरेंट्स आणि मुलं एकत्र चालत असतात. जसं मी तुम्हाला म्हणाले की त्या एजमध्ये पॅरेंट्सचा पण रोल चेंज होतो. बरोबर. सो तो रोल चेंज करता आला पाहिजे आपल्या मुलांच्या एज ग्रुपनुसार. करेक्ट, अगदी बरोबर आहे. माइंडफुलनेस बद्दल तुम्ही नेहमी बोलत असतात. येस. ती जी तुमची कन्सेप्ट आहे त्याविषयी सांगा जरा. ओके, सो जनरली माइंडफुलनेस म्हणजे आपल्याला असं वाटतं की 2 मिनिटं असं ध्यान लावून बसायचं. पण मला असं वाटतं माइंडफुलनेस मध्ये एवढा वेळही नसतो. फ्रँकली स्पीकिंग सगळ्यांनाच एवढा वेळ नाही मिळत. तर मग माइंडफुलनेस आपण कसं करू शकतो, तर तुम्ही एखादं गाणं ऐकताय तर त्या 100% गाण्यावर फोकस करा. त्याचं एक एक लिरिक्स तुम्ही ऐका, रिदम ऐका, ते गाणं एन्जॉय करा. अगदी ते गाणं 2 मिनिटाचं जरी असेल आणि तुम्ही ते एकदम व्यवस्थित त्याचं सगळा रिदम लिरिक्स ऐकलं तरी तुमचं माइंडफुलनेस झालेलं आहे, तुमचे मेडिटेशन झाले. जेव्हा आपण जेवायला बसतो, जनरली आपण जेव्हा जेवायला बसतो तेव्हा आपण फोन बघतो, टीव्ही पाहत असतो आणि आपण जेवतो, पण आपल्याला कळत नाही. कधी कधी लोकांना कळत, अरे मी हे खाल्लं का, कधी खाल्लं, असं होतं. पण तुम्ही जेवताना जे जेवण समोर वाढलेलं आहे त्याची चव काय काय वेगळे वेगळे पदार्थ आहेत हे डिस्कस करा, हे पहा. आणि ते जरी तुम्ही जेवलात तर तुमचं माइंडफुलनेस झालेला आहे. तंद्री लागली पाहिजे. तुम्ही जे काही कराल त्याच्यामध्ये तंद्री लागली पाहिजे. जे पण तुम्ही कराल ना, मनापासून करा. सो ह्याच्यासाठी मी हॉबीज बद्दल बोलते. सो अगेन लोकांना एवढा वेळ नसतो. अरे हॉबी कोण करणार, गार्डनिंग करा. जर काही लोकांना जर गार्डनिंग आवडत असेल, झाडांसोबत टाइम स्पेंड करा, त्यांना पाणी घाला, खत पाणी घाला, झालं तुमचं माइंडफुल. माझी बायको झाडांशी बोलते. एक्झॅक्टली. सो त्या तिथे रिलीफ होत आहे, त्यांचे इमोशन्स ते एक्सप्रेस करतायत. बरोबर. सो इमोशन्स एक्सप्रेस करणं, मी बोलू. ओके, आहे भरपूर वेळ आपल्याकडे, खूप वेळ आहे. ओके. सो जनरली मेंटल हेल्थ म्हणजे काय, तर हेच आहे की तुमचे इमोशन्स तुम्ही कसे व्यक्त करता, कोणते कोणते दिवसभरामध्ये तुम्ही इमोशन्स फील करता. म्हणजे तुम्ही जे मला म्हणालात की मेंटल हेल्थ म्हणजे नक्की काय, तर दिवसभरामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे इमोशन्स एक्सप्रेस करत असतो, एक्सपिरियन्स करत असतो. की ज्या मूडमध्ये आपण सकाळी असतो, समज आपण सकाळी खुश असतो तर आपण दिवसभर खुश असतो का, तर नाही. मध्ये कधीतरी चिडचिड होते, भांडणं होतात. सो इट कीप्स चेंजिंग ना. म्हणून इमोशन वर्ड्स मध्येच एक गोष्ट लपलेली आहे की मोशन. जर तुम्ही ई काढला तर मोशन राहिलं. मोशन इज व्हॉट, इट्स मुवमेंट. सो इट्स कीप चेंजिंग. सो आपल्या नेगेटिव्ह इमोशन्सला आपण किती इम्पॉर्टन्स दिला पाहिजे, नाव इट्स युअर कॉल. कारण हे चेंज होत राहतं, बरोबर. सो हे झालं इमोशन्स. म्हणजे मेंटल हेल्थ मधला हा एक पार्ट झाला इमोशनल वेलबिंग. दुसरा आहे सायकोलॉजिकल वेलबिंग मध्ये हाऊ यू थिंक, तुमचा थॉट प्रोसेस काय आहे, तुम्ही कसे डिसिजन्स घेता, तुम्ही तुमचे प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह करता, तुमचे चॉईसेस काय आहेत, हे मॅटर करतं. आणि थर्ड मध्ये सोशल वेलबिंग. आजकाल बरेच लोक म्हणतात की अरे मी एकटाच बरा आहे, मला नाही लागत लोक, मी मस्त, मला मजा येते एकटं एकटं. पण बाय नॅचरल म्हणजे ह्युमन इज अ सोशल ॲनिमल. म्हणजे तुम्ही कितीही म्हणालात की मी एकटा राहू शकतो, मला एकट्यालाच मजा येते, बट स्टील यू नीड पीपल. असं नाही की तुम्हाला खूप सारे लोक पाहिजेत, बट ऍटलीस्ट अशी लोक जी तुम्हाला नेहमी मोटिवेट करतात, ज्यांच्याशी टाइम स्पेंड करून तुम्हाला छान वाटतं, ज्यांचे वाईफ्स तुम्हाला आवडतात. कारण ना, आता तुम्ही ज्या स्टेजला आहात, कोणीही
कधी ना कधीतरी तुम्ही सक्सेसफुल व्हाल, मग तुम्ही तो सक्सेस तुम्ही कोणासोबत सेलिब्रेट करणार? फॉर दॅट वी नीड पीपल. आणि जर तेच तुमच्याकडे नसतील तर काय करणार ना तुम्ही? बरोबर. त्याच्यामुळे सोशल वेलबिंग पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे, की तुम्हाला कोणाशी तरी गप्पा मारणं, फिरणं, मूव्ही बघणं, एकत्र बसून फक्त पार्टी, म्हणजे तुम्ही जेवा, एखादा डिनर करा, लंच करा, तुमच्यासाठी ते पण एक रेमेडी आहे. बरोबर. सो हे केलं पाहिजे. सो एक्झॅक्टली हे सर्व मिळून तुमची मेंटल हेल्थ तयार होते. एक्झॅक्टली. पण आता हे सगळं करत असताना बऱ्याचदा अं, अशा प्रकारचे इश्यूज आपल्याला येऊ नये हम्म. यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे? मेंटल हेल्थमध्ये जर तुम्हाला काळजी घ्यायची असेल ना, तर तुमचा दिवस तुम्ही कसा सुरू करता, हाऊ यू स्टार्ट युअर डे. म्हणजे काही लोक योगा करतात, काही लोक एक्सरसाइज करतात, जिम मध्ये जातात, काही लोक मेडिटेशन करतात. हे महत्वाचं आहे. म्हणजे फिजिकल ऍक्टिव्हिटी इज इम्पॉर्टंट. त्याच्यामधून तुमचा स्ट्रेस रिलीफ होत असतो. तुमची 8 तासाची झोप इम्पॉर्टंट आहे. ग्रॅटिट्यूड इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आपण फक्त माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही, ह्याच्याकडे किती छान आहे. सो इथे ना एक पॉइंट मी कव्हर करते, की कंपॅरिझन आजकाल खूप चालू आहे. म्हणजे लोक फक्त काय दिसतंय सोशल मीडियावर सतत आपली लाईफ त्या व्यक्तीसोबत, त्या मीडियासोबत कम्पेअर करत असतात, पण रियालिटी आपल्याला माहित नसतं. सो हे कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे, की आपण इतरांसोबत जे कम्पेअर करतोय स्वतःला, ते बरोबर आहे का? ती व्यक्ती राईट आहे का? हे पाहणं, रोल मॉडेल असणं गरजेचं आहे. पण कंपॅरिझन किती केलं पाहिजे हे पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. कारण त्याचा मग त्रास होतो, की अरे माझ्याकडे हे नाहीये, माझ्याकडे ते नाही, आणि मग माझ्याकडे काय आहे हा फोकसच राहत नाही. ओके, सो ग्रॅटिट्यूड असल्यामुळे तुम्ही नेहमी ग्रॅटिट्यूड फॉलो केल्यामुळे तुम्ही तेवढे हे राहता, की अरे माझ्याकडे हे आहे, माझ्याकडे माझी फॅमिली आहे, माझ्याकडे छान जॉब आहे, भले ही गोष्ट माझ्याकडे नाही पण मी ते अचीव्ह करू शकतो. तो कॉन्फिडन्स तुम्हाला येतो. सो ऍज अ ह्युमन बिईंग ना, आपला जास्त फोकस माझ्याकडे काय नाही इथे असतो. बरोबर. अजून एक असतं, ऍज अ ह्युमन बिईंग प्रत्येकाची एक टेंडन्सी असते, की मी किती बिचारा आहे. आपल्या प्रत्येकाला आवडतं, नाही म्हटलं तरी, की अरे बघ ना मी किती बिचारा, माझ्यासोबतच असं होतं, मी किती स्ट्रगल केलं आहे वगैरे. पण लोकांना हे नाही कळत, की ह्या सिम्पथी मध्ये ना आपण आपलं नुकसान करतोय. कारण आपली मुवमेंटच होत नाही, आपण तिथेच अडकलोय, कम्फर्ट झोन ज्याला आपण म्हणतो. सो तो ब्रेक करणं गरजेचं आहे. डेफिनेटली तिथे त्रास होईल, जेव्हा आपण आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर येताना त्रास होतो. पण तिथून जर आपण एकदा जेव्हा आपण बाहेर पडतो ना, तेव्हा आपली ग्रोथ डेफिनेटली असते. आणि मग इथे तुम्हाला सायकोलॉजिकल वेलबिंग हेल्प करतं. कारण ते स्ट्रॉंग, म्हणजे पॉझिटिव्ह माइंडसेट फार इम्पॉर्टंट आहे. म्हणजे कसं असतं माहितीये, मोटिवेशन हे तुम्हाला रोज आपण मोटिवेट नसतो ना, कोणीच नसतं. रॅदर कधीतरी आपल्याकडे मोटिवेशन असतं, कधीतरी आपण लो फील करतो. पण कन्सिस्टन्सी तुम्हाला ते फ्लो मध्ये राहायला मदत करते. आणि मग तिथून तुमचा थॉट प्रोसेस एका लेवलवर तुमचा माइंडसेट चेंज होतो, की ओके मला हे करायचंच आहे. सो माइंडसेट आपल्या लाईफमध्ये खूप मोठा रोल प्ले करतो. आपले विचार आपल्या लाईफमध्ये खूप मोठा रोल प्ले करतात. इमोशनल इन्व्हेस्टमेंट या विषयावर तुम्ही बोलता नेहमी, हो, त्याविषयी सांगा. ओके. सो खूप इंटरेस्टिंग आहे हा प्रश्न. आपण नेहमी फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट बद्दल बोलत असतो, की जी आपल्याला कठीण परिस्थितीमध्ये किंवा फायनान्शियल क्रायसिसमध्ये हेल्प करते. जेव्हा आपले प्रॉब्लेम्स येतात, आपल्याला जेव्हा काहीतरी अचानक काहीतरी इन्सिडन्स आपल्यासोबत घडतो, सो प्रॉब्लेम्स आपल्याला सांगून येतात का, की बा मी येतोय, रेडी राहा, असं नाही होत ना. मग तो इमोशनल असेल, काही असेल, सो त्यासाठी सुद्धा तुम्ही इमोशनली फिट राहणं, कारण त्यावेळेला आपण त्या परिस्थितीमध्ये नसतो, की मी आता माझ्या मेंटल हेल्थवर काम करेन आणि मग मी एकदम फिट अँड फाईन बनेन. नाही, त्यासाठी तुम्हाला रोजची इन्व्हेस्टमेंट करावी लागते, ज्याला मी इमोशनल इन्व्हेस्टमेंट म्हणते. सो फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट तर आहेच इम्पॉर्टंट, पण त्यासोबत इमोशनल इन्व्हेस्टमेंट पण तेवढीच गरजेची आहे. कारण कोणतेही प्रॉब्लेम आले लाईफमध्ये, कितीही मोठा प्रॉब्लेम आला आणि तुम्ही जर इमोशनली मेंटली जर तुम्ही स्ट्रॉंग असाल ना, तुम्ही खूप व्यवस्थित काहीही हार्म न होता तुम्ही त्या सिच्युएशन मधून बाहेर पडू शकता. इट विल टेक टाइम, पण डेफिनेटली तुम्ही खूप छान प्रकारे त्यातून बाहेर पडू शकता. कारण जेव्हा आपण प्रॉब्लेम मध्ये असतो ना, आपण त्या मनस्थितीमध्ये नसतो, की आपण आता काहीतरी सुरू करू नवीन आणि मी बाहेर पडेन. पण मग ही इमोशनल जी इन्व्हेस्टमेंट आहे ती तुम्हाला रोजच्या रोज करायची असते. सो ही कशी करायची, तर ह्याच्यासाठी तुम्हाला असं काही फार मोठं करायचं नाहीये. रोजची अगदी स्वतःला कमीत कमी 5 मिनिटं द्यायची आहेत. 24 तासामध्ये आपण फक्त स्वतःला 5 मिनिटं नाही देऊ शकत का? म्हणजे
लोक विचार करतात 5 मिनिटं म्हणजे त्या 5 मिनिटात काय करू. सो यामध्ये ना मी लोकांना नेहमी एक समोर प्रश्न विचारते की मी तुम्हाला 5 मिनिटं दिलेत, आता मला सांगा तुम्ही काय कराल. कारण लोकांकडे याचं उत्तर नसतं, मी 5 मिनिटामध्ये काय करणार. सो त्यावेळेला फक्त शांत बसा आणि तुम्ही ठरवा की मी 5 मिनिटं जर मला दिली स्वतःला तर मी त्या 5 मिनिटात काय करू शकतो. डेफिनेटली तुम्हाला फोन आणि मोबाईल नाही बघायचा आहे किंवा Okay. टीव्ही नाही बघायचा आहे, पण त्या व्यतिरिक्त आपण काय करू शकतो हे माहिती असणं गरजेचं असतं. कारण आपण इतरांसाठी नेहमी अवेलेबल असतो, नेहमी करत असतो, पण जेव्हा प्रश्न स्वतःकडे येतात ना तेव्हा आपल्याकडे त्याची उत्तरं नसतात. म्हणून सेल्फ केअर पण तेवढीच इम्पॉर्टंट आहे. कारण आपण नेहमी सतत आपण इतरांसाठी असतो, पण आपण स्वतःसाठी कधीच नसतो. जेव्हा मी लोकांना स्वतःबद्दल प्रश्न विचारते, जेव्हा मी ग्रुप सेशन्समध्ये जाते आणि जेव्हा प्रश्न जे स्वतःकडे येतात ना त्यांच्याकडे आन्सर्स नसतात. कारण फॉर एक्झाम्पल मी एखाद्या स्त्रीला विचारलं की तुझ्या घरामध्ये तुझ्या नवऱ्याची आवडती भाजी काय आहे, पटकन उत्तर असतं. मुलांना काय काय आवडतं, सासू सासऱ्यांना काय काय आवडतं, पट्टापट उत्तर येतात. पण जेव्हा मी त्यांना सांगते की तुझ्यामध्ये चांगलं काय आहे, नो आन्सर. त्यांना विचार करावा लागतो. कारण आपण नेहमी इतरांमध्ये असतो इन्व्हॉल्ड, ह्याचं काय त्याचं काय. पण जेव्हा आपल्यावर बसून शांत बसून विचार करण्याची वेळ येते तेव्हा आपल्याला त्याची कोणतीच उत्तरं नसतात आणि आपण क्लूलेस असतो तेव्हा. त्यामुळे आधी सी अगेन वन मोर थिंग इज, मी खुश आहे तर मग मी काय स्प्रेड करणार, आनंद. पण मी जर दुःखी आहे तर मी काय स्प्रेड करणार, दुःख. सो तुम्हाला जर लोकांना आनंद स्प्रेड करायचा असेल तर फर्स्ट तुम्हाला खुश राहणं. आणि आय ऑलवेज बिलीव्ह की ज्या घरामध्ये एक स्त्री स्ट्रॉंग असते ना फिजिकली आणि मेंटली, त्या स्त्रीचं घर म्हणजे त्या घरातली प्रत्येक व्यक्ती स्ट्रॉंग असते. कितीही मोठं संकट येऊ दे ती स्त्री ते घर मॅनेज करू शकते कारण ती फिजिकली आणि मेंटली फिट असते. सो ह्यासाठी तुम्हाला स्वतःची काळजी घेणं, स्वतःवर काम करणं गरजेचं आहे. आठवड्यातून एकदा जर तुम्हाला खूप वेळ असेल, एक तासभर वेळ असेल, तुम्हाला जर एखादं गाणं आवडत असेल, आपल्या खूप साऱ्या इच्छा असतात की ज्या आपण कधी केल्या नसतात, परिस्थितीमुळे असेल, लहानपणी परिस्थितीमुळे असेल किंवा काही गोष्टींमुळे तुम्ही तुमची हॉबी परस्यू करू शकला नसाल तर आत्ता करा. एखादा तास पूर्ण आठवड्यामध्ये स्वतःला द्या. मग तुम्ही तुम्हाला स्पोर्ट्स आवडत असतील, क्रिकेट खेळा, व्हॉलीबॉल खेळा, फुटबॉल खेळा किंवा कोचिंग घ्या हवं तर, गाणं शिका, तबला जर कोणाला आवडत असेल, गार्डनिंग करा. काही लोकांना विणकाम आवडतं, शिवणकाम आवडतं, करा, टाइम स्पेंड करा, पण स्वतःसोबत राहा. स्वतःसोबत राहता आलं पाहिजे. काही लोकांना याची भीती वाटते, एकटं राहण्याची पण लोकांना भीती असते. पण मी असं म्हणेन की एकटं राहणं खूप छान आहे, एन्जॉय करा ते. घाबरू नका, कारण स्वतःसोबत तुम्ही जेवढं स्वतःसोबत एन्जॉय करायला शिका. बऱ्याचदा मॅडम काय होतं की लोक ना स्वतःच क्रिटिसिझम करत असतात. म्हणजे माझ्याबद्दल हा काय बोलेल, माझ्याबद्दल तो काय बोलेल, स्वतःबद्दलच आपण खूप जास्त निगेटिव्ह विचार करत असतो. की म्हणतात ना की जी मनाची पॉवर असते त्याच्यापेक्षा आपण खूप अंडर परफॉर्मन्स देत असतो. तर हे जे सेल्फ क्रिटिसिझम आहे त्याविषयी काय सांगाल? हो, ओके. सो बरेच वेळा ना हाच प्रॉब्लेम होतो, लोक काय म्हणतील, पण त्याच्याबद्दल तुम्ही स्वतःबद्दल काय बोलताय. कारण लोकांपेक्षा ना आपले स्वतःचेच आतमध्ये एक वेगळे विचार चालू असतात. मला हे जमेल का, माझ्याने होईल का, किंवा मी तेवढा पुरेसा नाहीये, मी नेहमी फेल्युअर्स असतो, नाही होणार माझ्याने. अर्धे तर आपण तिथेच अडकलेलो असतो आणि मग पुढे पाऊल कसं टाकणार ना. आणि आपण म्हणतो की नाही लोक असे बोलतात, पण हे ब्रेक करणं, सेल्फ क्रिटिक्स ब्रेक करणं महत्वाचं आहे. आणि अगेन हे आपली मेंटल हेल्थ आहे. इथे तुमचे थॉट प्रोसेस मॅटर करतो की तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता. आणि म्हणून पॉझिटिव्ह माइंडसेट जर तुम्हाला डेव्हलप करायचं असेल ना तर पहिलं ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला क्लिअर करणं गरजेचं आहे. हे कसं डेव्हलप होतं तर आपले जे पास्ट एक्सपिरियन्सेस असतात, आत्तापर्यंत जे झालेलं असतं ना त्याच्यावर आपले बिलीव्स, फॉल्स बिलीव्स डेव्हलप झालेले असतात. की हे मी एकदा ट्राय केलं होतं, माझ्याने नाही झालं म्हणजे मला जमणारच नाही, हे आपण गृहीत धरलेलं असतं. पण डेफिनेटली असं नाही. एकदा फेल झालो म्हणून तुम्ही एकदा दोनदा म्हणून तुम्ही रिपीटेडली फेल होईलाच पाहिजे गरजेचं नाहीये. मग तिथे तुम्ही चेक करू शकता की मला डायरेक्शन बदलायची गरज आहे का, किंवा माझे काही डिसिजन मध्ये गडबड होते का, हे तुम्ही एकदा रिचेक करा ना. आणि मग तिथे तुम्हाला काउन्सिलर मदत करू शकतो. तर मॅडम एवढं भारी बोलता आहे की मला जाताना तुम्हाला एक विचारायचं आहे की आपण सगळेच प्रचंड बिझी आहोत, आपापल्या व्यवधानांमध्ये प्रचंड बिझी आहोत. या सगळ्यातनं जर का आपली मेंटल हेल्थ आपल्याला व्यवस्थित ठेवायची असेल तर काही 5 टिप्स तुम्ही देऊ शकाल का? ओके. सो सर्वप्रथम तर स्वतःला वेळ द्या, खूप वेळ द्या स्वतःला.
स्वतःची काळजी घ्या. आता सेल्फ केअर म्हटलं तर पार्लरमध्ये जाऊन बसायचं का, म्हणजे पहिला प्रश्न हाच येतो. तर नाही, तसं नाहीये. सेल्फ केअर म्हणजे स्वतःसोबत टाइम स्पेंड करा, तुम्हाला जे आवडतं ते करा. ग्रॅटिट्यूड राहा, नेहमी ग्रॅटिट्यूड राहा, की जेव्हा आपण ग्रॅटिट्यूड असतो ना, आपलं अर्ध ओझं कमी झालेलं असतं. बरोबर आहे. खरी म्हणजे मी गोष्ट आहे. स्वतःही ते फॉलो करते. फॉर एक्झाम्पल, आपण खूप घाईमध्ये आहे, पटकन रिक्षा मिळाली, ग्रॅटिट्यूड, की थँक्यू, मला आता लगेच रिक्षा मिळाली, माझं काम झालं. हम्म. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये थँकफुल राहण्यामध्ये खूप खूप छान वाटतं. तुम्ही हे करून पहा. प्रत्येकाने रादर हे केलं पाहिजे. आपल्या मनावरचं बरंचसं ओझं कमी होतं. हम्म. दुसरी गोष्ट आहे ऍक्सेप्टन्स. आपले अर्धे प्रॉब्लेम जे आहेत ना लाईफ मधल्या, ह्या जगामध्ये कोण असं नाहीये की त्याला दुःखच नाहीये. प्रत्येक व्यक्ती आपल्या आपल्या लेवलला दुःख सहन करत असते. त्यांचे प्रॉब्लेम ते असतात. प्रत्येक व्यक्तीला प्रॉब्लेम असतात. पण जेव्हा तो प्रॉब्लेम आपण ऍक्सेप्ट करतो ना, तेव्हा आपला अर्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला असतो. कारण सर्वप्रथम तर जेव्हा आपण तो प्रॉब्लेम ऍक्सेप्ट करतो ना, त्या प्रॉब्लेमकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला चेंज होतो. त्यामुळे आपलं अर्ध टेन्शन कमी होतं आणि आपण प्रॉब्लेमच्या ऐवजी सोल्युशनवर शिफ्ट होतो. बरोबर. ओके, सो हे एक आहे. सो प्रत्येकाने ऍक्सेप्टन्सवर काम करणं गरजेचं आहे. ह्यामध्ये लोक जे रिजिड असतात ना, त्यांना हे डिफिकल्ट जातं की नाही, कारण कम्फर्ट झोन आहे. तुम्हाला ऍक्सेप्ट करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर यावं लागतं. आणि मग जे रिजिड लोक असतात त्यांच्यासाठी हे थोडं कठीण जातं की गोष्टी ऍज इट इज ऍक्सेप्ट करायची आहे. नक्कीच. म्हणजे ना, हा विषय एवढा गहन आहे, जेवढं बोलू तेवढं कमी आहे. मी मॅडमना कायम बोलवत राहणार आहे वेगवेगळ्या विषयांवर, जशा विषय समोर येतात त्या पद्धतीने. पण खरंच कुठल्याही प्रकारचा 1% जरी शंका आली ना, की आपल्याला कुठेतरी काउन्सिलरची गरज आहे, आपण सायकोलॉजिस्टकडे जायला पाहिजे, असं 1% जरी वाटलं ना, तरी मनामध्ये कुठल्याही प्रकारचा स्टिग्मा ठेवू नका. कारण आज ना, अतिशय उच्चपदस्थ व्यक्ती, म्हणजे जे मोठे मोठे निर्णय आपल्या राज्यासाठी, देशासाठी घेत असतात, मोठमोठे क्रिकेटपटू, त्यांना चांगला परफॉर्मन्स देता यावा यासाठी सायकोलॉजिस्टची अपॉइंटमेंट केलेली असते. पण आपणच बऱ्याचदा हे सगळ्या स्टिग्मा घेऊन बसलेलो असतो. पण खरं सांगतो, जर 1% जरी अशी शंका वाटली की आपल्याला इथे सायकोलॉजिस्टची गरज आहे, हे ना हँड होल्डिंग करत असतात तुमची, ते ना तुमचे मित्र बनत असतात, ते मित्र म्हणून तुम्हाला सल्ला देत असतात, ते तुम्हाला कुठेही जज करत नसतात. आणि ना त्याच्यामुळे ना तुम्ही तुमच्या करिअरमध्ये, तुमच्या रिलेशनशिपमध्ये, विद्यार्थी असाल तर तुमच्या शिक्षणामध्ये कुठे जाऊ शकता, मोठी भरारी घेऊ शकतात. अनेक ज्या गोष्टी अशा असतील ना की ज्या तुमच्यासाठी खूप मोठी अडचण वाटत असते ना, यांच्याबरोबर बसलात ना की ती अडचण अतिशय क्षुल्लकपेक्षा क्षुल्लक वाटायला लागते. त्याच्यामुळे जर परत एकदा सांगतोय, 1% जरी कधीतरी तुम्हाला अशी शंका वाटत असेल ना की आपल्याला असे प्रॉब्लेम्स वाटतायत, बेलाशकपणे सायकोलॉजिस्टकडे तुम्ही जा आणि बघा, तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठा पॉझिटिव्ह चेंज तुम्हाला दिसून येऊ शकतो. मॅडम, आज तुम्ही आमच्याकडे आलात आणि आमच्याशी बोलत त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.